नमस्कार, हाय, हॅलो. मी उज्ज्वला स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलवरती. तर आज गणपतीची तयारी, गणपती आलेले आहे तर झाडून माझं तर झालेलं आहे. शनिवारी मी झाडून घेतलं. रविवारी असेच किराणा वगैरे असं छोटं मोठं काम होतं ते करून घेतलं. आज आहे सोमवार. तर इथे मी आज किचनची मांडण्यांवरची भांडी काढून घासून मांडण्या वगैरे घासून आज किचन क्लीन करणार आहे. तर कोणी कोणी गणपतीची तयारीला सुरुवात केलेली आहे. प्रत्येक भागाची वेगवेगळी पद्धत असते. आमच्याकडे कोकणात म्हणजे लोणावळा घाट खाली उतरून गेल्यानंतर तिकडं रायगड, कोकण तिकडं त्या साईडला मुंबई गणपती आले की पूर्ण जोरदार तयारी असते. म्हणजे घर झाडून भांडंकुंड कपडा लत्ता सर्व एकदम गणपतीच्या 8 दिवस आधी करायला सुरुवात करायची आणि गणपती येईपर्यंत पूर्ण ओके घर करायचं. तसं इकडं नगर साईडला आत्ता गणपतीला कोण तयारी करत नाही, डायरेक्ट नवरात्रीमध्ये. मग नवरात्री यायच्या टायमाला आधीच 8 दिवस त्यांचे झाडून पुसून घर झाडणं, लाद्या घर वगैरे धुवून वगैरे घेतात आणि दिवाळीला करतात. गणपतीला काहीच करत नाहीत. तर वर्षातून बाप्पा आपल्या घरी येतो तर आपण घर स्वच्छ केलं पाहिजे. म्हणून मग मी सुद्धा कोकणाच्या पद्धतीने सर्व करते. जरी मी इकडं राहत असेल तरी पण मी सर्व माझ्या माहेरच्या पद्धतीनेच करत असते. तर आता घर झाडून झाले म्हणजे भिंती पण आज मी धुवून घेतल्या, मांडण्या घासल्या. फक्त ही मांडणी भिंतीत लावलेली त्यामुळे ती काढता येत नाही. आधी हे करून घेते, मग नंतर ती मांडणी करून घेणार आहे. मग सर्व पाणी झालेलं आहे तर ते पाणी वायपरने काढलं. नंतर हे सर्व आवरापर्यंत मला 1:30 वाजले. मग 1:30 वाजता मी आंघोळ केली. आज सोमवार उपास आहे. मग 1:30 वाजता आंघोळ करून आल्यानंतर मग खिचडी बनवली. खिचडी 2 वाजता खाल्ली आणि 2:30 ते 3पर्यंत जरा झोपली. आणि आता उठून इथे मी मांडण्या वगैरे लावलेल्या आहेत. आता परत त्या पुसून घेते एका कपड्याने आणि त्यांच्यावरती भांडी लावून घेते. भांडी लावतपर्यंत पार्सल आलं. तर मी मिशोवरनं माझं मोबाईलचं चार्जर खराब झालं आहे तर त्याला वायरीला ते भेटतं ना, ते मागितलं होतं वायर. तर ते आलं. मग ते दाखवते तुम्हाला आता मी. तर ते करण्यातच माझा 1 तास गेला. म्हणजे 4 वाजल्यापासून मी 5 वाजेपर्यंत तीच करत होती, 5:30 वाजेपर्यंत. तुम्ही बघू शकता इथे वायरीला मी ते लावत आहे, ब्लू कलरची वायर चार्जर. तर माझं चार्जर पूर्ण खराब झालं होतं. मग हे करेपर्यंत 1:30 वाजले मला. 1:30 तास गेला माझा. म्हणजे 4 वाजता मी पार्सलवाल्याचा फोन आला. 4 वाजल्यापासून 5:30 वाजेपर्यंत मी चार्जरला ते गुंडाळतच होते. मग ते गुंडाळून झाल्यानंतर मग परत भांडी लावायला घेतली. तर आता इथे रात्रीचे मला असं वाटतं, मी बघितलं नाही पण 9:30 वाजले असतील आणि मी इथे जेवते. ते 2 जण जेवून झालेले आहेत. मग तवा बघते, तिला सर्दी झाली आणि 2 दिवसाचे कपडे सुकले नाहीत. म्हणजे भरपूर पाऊस आहे. तर तीच कपडे स्टँडवरती जागा नाही आणि त्या खुर्चीतले कपडे आज धुतलेले आहेत. तर आता हे कपडे काढून खुर्च्यांवरती टाकायचे आणि मग ही खुर्चीतले कपडे त्यांच्यावर टाकायचे आहेत.
नंतर मग भांडी घासून ठेवलेली आहेत ती लावायची आहेत. तर या जेवायला. 11:09 झालेली आहेत. आता तुम्हाला मी दाखवते. भांडी लावायची आहेत. 11 वाजले. सकाळपासून कामं चालू आहेत सकाळपासून. आणि पाऊस आहे एवढा आहे ना, कपडे सुकत नाहीत. हे आज सकाळी धुतलेली आत्ता टाकली आणि ही कालची कपडे परवाचे कपडे असे खुर्च्यांवरती टाकलेत. काय करणार, पाऊसच तेवढा आहे बाहेर, कपडे सुकत नाही आणि खूप दमले मी आता. अजिबात ताकद नाही आणि 11 वाजले, 11:15 झाले. ही भांडी लावायची आहेत. आता तुम्हाला मी माझं किचन दाखवते कसं केलं. इकडे 2 जण झोपले. तिथे भांडी आरतीमधले लावायचे सुकत घातलेले आहेत. हे 2 रुमाल माझे हात पुसायचे आहेत, ते इथंच असतात. एकच असतो पण आज हात धुतलेला इथे लावलेला आहे आणि हा उद्या धुवायला टाकायचा आहे. मध्ये भांडी लावायची आहेत. नंतर हे मांडी घासले, डबे नाही घासलेले, ते डबे आता उद्या परवा घासेल. आणि हे रॅक आहे ना, ह्या 2 मांड्यांच्या मध्ये होतं, पण आता काय केलं मी, ते साईडला ठेवलं आणि हे 2 असं केलं. तर हे असं दिसतंय लांबून, छान वाटतंय. काहीतरी बदल असं घरात थोडं बदल केलं ना, पॉझिटिव्ह वाटतं, खूप छान वाटतं. असं तर महिन्यातून 2 महिन्यातून 6 महिन्यातून असं बदल घरात करायचा. वस्तू काय फक्त करायचं असतं आपल्याला, वस्तू इकडच्या तिकडं करायच्या असतात. त्याने आपल्याला पण प्रसन्न वाटतं, घरात छान वाटतं. तर ही मांडणी अजून घासायची आहे. तर उद्या एकादशी आहे, बघू जमलंच तर घासून टाकेन. डबे घासायचे, मांडणी पुसायचे आणि डबे लावून द्यायचे. एवढं करायचं आहे, उद्या करेन. ही भांडी आता लावायची आहेत. बाकी सर्व झालं आहे, किचन वगैरे साफ. उद्या वरेचं तांदूळ आणि साबुदाणा भिजत घातलेला आहे डोसं बनवायला. ते वरच्या तांब्यात त्यांचं औषध आहे, मध्ये वाटीमध्ये बदाम भिजत घातलेलं आहेत. तर हे असं आहे. तर खूप दमले आता मी, झोपते आता. गुड नाईट, बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तर भेटू आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. अवतार बघू शकता.